मनसेचे नेते संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई आता मीरा रोडकडे रवाना झालेले आहेत आणि रेल्वेनं लोकलनं आता ते रवाना झाले असल्याचं कळतं आहे। संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई मीरा रोडकडे रवाना झालेले आहेत। रस्ते मार्गावर नाकेबंदी पोलिसांनी केलेली असल्यामुळे पुढे त्यांना प्रतिबंध होऊ शकतो आणि त्यामुळे आता रेल्वे मार्गाचा वापर करण्यात आलेला आहे। तर काही वेळापूर्वी आपण एका मनसेच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्याची प्रतिक्रिया पाहिलेली होती आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की गनिमी काव्याने का होईना आम्ही या ठिकाणी पोहोचू आणि आमच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ। त्यामुळे पोलिसांनी कितीही जरी मनसेच्या या कार्यकर्त्यांना, या नेत्यांना अडवलं किंवा त्यांना तिथे येण्यासाठी जरी नाकेबंदी केली तरी पोहोचण्याचा प्रयत्न सध्या केला जातोय। तर संदीप देशपांडे यांची आपण सकाळपासून 2 या प्रतिक्रिया पाहिली आणि यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी नाही, तेव्हा हे सरकार महाराष्ट्राचं आहे की गुजरातचं, असा त्यांनी तिखट प्रश्न विचारला होता। आमच्या नेत्यांना अटक करून मोर्चा थांबेल, हा विषय मागे पडेल असं सरकारला वाटत असेल तर भ्रमात राहू नये आणि मराठी माणूसच आता या मोर्चाचं नेतृत्व करेल। आणि गेल्या काही तासांपासून संदीप देशपांडे यांचा या वक्तव्याचा प्रत्यय येतो आहे। कुठल्याही नेतृत्वाविना, कुठल्याही मनसेच्या पक्षाचा कुठल्याही नेत्याविना हा सगळा मोर्चा गेल्या 3 ते 4 तासांपासून सुरू आहे। कोणाचंही नेतृत्व याला नाहीये, सगळी मराठी माणसं यामध्ये सहभागी आहेत। त्यामुळे नेतृत्वाविना चाललेला हा मराठी माणसाचा मोर्चा आहे आणि आता या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी मनसेचे महत्त्वाचे पदाधिकारी, महत्त्वाचे नेते आता मीरा भाईंदरमध्ये काही वेळामध्ये दाखल होतील आणि त्यांचीच प्रतीक्षा सध्या मीरा रोड रेल्वे स्टेशनच्या बाहेर हे मनसैनिक करता आहेत। खरं तर आज मनसेचा कुठल्याही प्रकारे झेंडा या मोर्चामध्ये वापरलेला नाहीये, केवळ छत्रपती शिवरायांची प्रतिमा असलेल्या हे झेंडे आहेत आणि मराठी माणूस अशा घातलेल्या टोप्या आहेत। त्यामुळे अजेंडा हा केवळ मराठी माणसाचा आहे, कुठलेही राजकारण यामध्ये नाहीये आणि म्हणून सर्व धर्माचे आज लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। यामध्ये अनेक मुस्लिम बांधव सुद्धा सकाळपासून या मोर्चामध्ये पाहायला मिळाले। त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या। महाराष्ट्राच्या भूमीवर आमचा विश्वास आहे आणि मराठी अस्मितेचा आम्ही सन्मान करतो, मराठी भाषेचा आम्ही सन्मान करतो असं त्यांनी सांगितलं। या मराठी भूमीनं त्यांना या ठिकाणी आर्थिक प्रगती साधून दिली, या ठिकाणी त्यांना रोजीरोटीचे व्यवसाय उभारले गेले, त्याचप्रमाणे प्रगती केली। मात्र अशा या मराठी भूमीला कुठेतरी नाकारण्याचा प्रयत्न होतो आहे, इथल्या अस्मितेला नाकारण्याचा प्रयत्न होतो आहे आणि त्याविरोधात हे परप्रांतीय जे खरं तर अमराठी आहेत ते सुद्धा एक प्रकारे जोडले गेलेले होते। मात्र काही दिवसांपूर्वी, गेल्या 3 दिवसांपूर्वी जो व्यावसायिकांनी काढलेला मोर्चा होता तो केवळ आणि केवळ मराठी बांधवांच्या विरोधात आणि मराठी भाषा बोलणार नाही या एकमेव हेकेखोरीमुळे निघालेला होता। खरं तर अशा प्रकारे मोर्चाला परवानगी नसताना त्याही वेळी त्यांनी मोर्चा काढला होता, मात्र कुठलीही मोठी कारवाई झालेली नव्हती, केवळ FIR दाखल झालेले होते। तेव्हा अशा लोकांवर, अशा मोर्चा काढणाऱ्यांवर केवळ FIR दाखल होते। आम्ही सुद्धा आमच्या अंगावर गुन्हे दाखल करून घ्यायला तयार होतो आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आपल्याबरोबर नितीन सरदेसाई जोडले गेलेले आहेत, मनसेचे नेते। नितीनजी, आपण रेल्वेने प्रवास करत असल्याचं कळतंय आणि आपण मीरा भाईंदरकडे चाललेला आहात असं कळतंय, काय नेमकी सध्याची माहिती आहे? आम्ही सगळे तिकडे चाललेलो आहोत। याचं कारण असं की मुळात ज्या पद्धतीने म्हणजे एका मोर्चाला परवानगी परवानगी नसतानाच ते मोर्चा काढू शकतात आणि दुसऱ्या बाजूला लोकशाही पद्धतीने रितसर परवानगी जेव्हा मागितली जाते ती नाकारली जाते आणि त्या मोर्चेकऱ्यांवरती एक दडपशाहीचं करून त्यांना सगळ्यांना पोलीस ताब्यात घेतात, हे कुठेतरी चुकतंय आणि याच्या विरोधातच संपूर्ण तिकडच्या परिसरातला आजूबाजूच्या मराठी माणूस स्वयंस्फूर्तीने उतरला। म्हणजे त्याच्यानंतर काही काळानंतर त्या मोर्चाचं स्वरूप हे कुठल्याही एका पक्षाचा मोर्चा न राहता संपूर्णपणे मराठी माणसाचा तो मोर्चा, अशा पद्धतीचं वातावरण तिकडे निर्माण झालं आणि कुठेतरी त्यामुळे याचा विचार पोलीस प्रशासनाला करावा लागेल। आता आम्ही तिकडे चाललेलो, तिकडची परिस्थिती पाहण्यात। बरं, तुमची आता नितीनजी, तुमची आता बैठक झाली राज ठाकरेंबरोबर, काय नेमके राज ठाकरेंनी आदेश दिलेले आहेत, काय यापुढे नेमकं रूप काय असणार आहे, मोर्चाचं काय रणनीती आहे? राजसाहेबांच्या बैठकीमध्ये इतर अनेक विषय होते, परंतु हाच जो विषय आला त्यात कारण असं की आमचे पक्षाचे नेते अविनाश जाधव यांना पहाटेच पोलिसांनी त्यांच्या घरून ताब्यात घेतलं। तर कुठेतरी हे सगळं हा मोर्चा दडपण्याचा किंवा मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, कारणच आम्हाला कळत नाही की असं का केलं जातंय। मी तुम्हाला म्हटलं तसं कुठल्या तरी एका समाजाच्या तारजीनं मुळामध्ये हा विषय लहान मुलांच्या हिंदी सक्तीचा होता, मग त्याच्यानंतर त्याला जे काही स्वरूप आता येताना दिसतंय त्याच्यामध्ये मनसेचा कुठेही हातभार नाहीये। ह्याचं कारण आम्ही स्पष्टपणे त्या हिंदीच्या सक्ती विरोधात होतो, त्याला कुठेतरी हिंदी आणि मराठी असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून जाणीवपूर्वक होतो। अगदी नितीनजी, काही वेळापूर्वी बोला.
हे मराठी माणसाला अजिबात आवडलेलं नाहीये. आणि ज्या पद्धतीने मीरा भाईंदर मधला आणि आजूबाजूच्या परिसरातला मराठी माणूस ज्या पद्धतीने त्या मोर्चामध्ये सामील होण्यासाठी सहजपणे आला, त्याबद्दल मी त्या सगळ्यांचंच नक्कीच अभिनंदन करेन. नितीनजी, एक राजकीय प्रश्न तुम्हाला विचारते, कारण प्रतिक्रियाच तेवढी महत्त्वाची आहे. काही वेळापूर्वी प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया आलेली आहे आणि त्यांनी सुद्धा सरकारच्या भूमिकेवर, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि ते सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचं सांगितलेलं आहे. नितीनजी, आपल्याकडून प्रतिक्रिया घेते संदीप देशपांडे सुद्धा. जी बोला. मला याची कल्पना नाही, परंतु मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो, जसा हिंदी सक्ती शाळेमध्ये केल्याच्या विरोधात संपूर्ण मराठी जन एकवटले, तसंच या मोर्चाच्या बाबतीत घडलंय आणि त्यामुळे प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला याच्यामध्ये काही पावलं हे मागे जावं लागतंय. हाच याच्यातून प्रत्यंतर येतोय. म्हणजे मराठी माणूस जेव्हा एकवटतो त्यावेळेला कुठेतरी पोलीस प्रशासन. नितीनजी, मला वाटतंय तुमच्या बरोबरच रेल्वेमधून सध्या संदीप देशपांडे सुद्धा प्रवास करत आहेत आणि मनसेचे अनेक महत्त्वाचे नेते या रेल्वेमधून सध्या प्रवास करतात. आपल्याबरोबर संदीप देशपांडे सुद्धा जोडले गेलेत. आम्हाला त्यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे. तर संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई महत्त्वाचे जे मनसेचे नेते आहेत ते सध्या रेल्वेनं आता प्रवास करतात आणि मीरा भाईंदर कडे येत आहेत. रस्त्यांवर नाकेबंदी पोलिसांनी केलेली आहे. महत्त्वाचे पदाधिकारी यासाठी इकडे पोहोचू नयेत यासाठी पोलिसांची एक प्रकारे रणनीती आहे, कारण मोर्चाला आणखी कुठलं तरी वेगळं स्वरूप लागू नये असं पोलिसांचा प्रयत्न जरी असला तरी मनसेचे हे सगळे नेते आता रेल्वेनं निघालेले आहेत आणि लोकलनं मीरा भाईंदरमध्ये पोहोचतील. मात्र यावेळी नेमकं काय मोर्चेकरांना ते संबोधित करणार आहेत, काय नेमकं सांगणार आहेत हे सुद्धा बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. कारण गेल्या जवळपास 4 तासांपासून हा मोर्चा सुरू आहे. 4-4.5 तासांपासून हा मोर्चा सुरू आहे आणि केवळ मनसेचे कार्यकर्ते, पदाधिकारी या मोर्चामध्ये सहभागी नाहीत, तर सर्वसामान्य मराठी माणूस सुद्धा या भागातला एकवटलेला आहे. आणि त्यामुळे आता या मोर्चाला नेतृत्व देणं हे मनसेचं महत्त्वाचं काम असणार आहे आणि त्या मोर्चाला दिशा देण्यासाठी आता हे नेते मनसेचे या ठिकाणी जातात. मनसेनं या मोर्चाचं आयोजन केलं होतं. या मोर्चाची हाक अविनाश जाधव यांनी दिलेली होती. त्यानुसार त्यांनी रितसर पोलिसांना पत्र सुद्धा दिलेलं होतं मोर्चा काढण्यासंदर्भात. मात्र पोलिसांनी हे पत्र फेटाळून लावलं, विनंती अमान्य केली आणि मोर्चा काढू नये असं सांगितलेलं होतं. मात्र तरी देखील मोर्चा निघणार यावर मनसेचे नेते ठाम होते आणि हा मोर्चा आज निघालाच. जर मनसेचं नेतृत्व त्या ठिकाणी पोहोचत नसेल तर सर्वसामान्यांच्या नेतृत्वात, सर्वसामान्य मराठी माणसाच्या नेतृत्वात हा मोर्चा निघेल यावर आपली ठाम भूमिका मनसेच्या नेत्यांनी व्यक्त केली होती. संदीप देशपांडे यांनी तशी भूमिका व्यक्त केलेली होती आणि काही वेळामध्ये ते आपल्याबरोबर जोडले जातात. रेल्वेमधून ते प्रवास करत आता मीरा भाईंदरकडे पोहोचतील आणि त्यानंतर या मोर्चाला नेमकं ते काय सांगतात हे बघावं लागणार आहे. मराठी भाषेला, मराठी अस्मितेला नख लावणाऱ्यांना सोडलं जाणार नाही. राज ठाकरे यांनी सातत्याने त्यांची भूमिका व्यक्त केलेली असताना सुद्धा परप्रांतीयांची मुजोरीही दिसतच होती.